महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या नेत्यांनाही कधीकधी सरकारी व्यवस्थेमधील अडथळ्यांचा सामना करावा लागतो. विधान परिषदेचे उपसभापती शिवसेना शिंदे गटाचे नेते सचिन अहिर यांच्याबाबत घडलेल्या एका घडामोडीने महायुतीच्या अंतर्गत समन्वयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. उपसभापती विराजमान असलेल्या व्यक्तीला सरकारी निवासस्थान मिळवण्यासाठी तब्बल 2 वेळा धावपळ करावी लागली आणि अखेर बंगला न मिळाल्याने सचिन अहिरांना फ्लॅट स्वीकारावा लागल्याची चर्चा सध्या रंगली आहे. पण नेमकं घडलंय तरी काय? कोणत्या बंगल्यावरून वाद निर्माण झालाय आणि या प्रकरणामुळे महायुतीत वाद निर्माण झालाय का? हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी विराजमान असलेल्या सचिन अहिर यांना सरकारी बंगला मिळवण्यासाठी वन फिरावे लागत आहे. सरकारी निवासस्थान वाटपात अहिर यांना मोठा धक्का बसलाय. सचिन अहिर यांना 2 वेळा सरकारी बंगला निश्चित करण्यात आला होता, मात्र दोन्ही वेळा सरकारी बंगल्यात त्यांना स्थायिक होता आले नाही. शेवटी अहिर यांनी चर्चगेट येथे असलेल्या सुनीती इमारतीतल्या फ्लॅटवर समाधान मानावे लागले. मात्र या संपूर्ण प्रकरणाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आता पत्र लिहूनच नाराजी व्यक्त केली. सचिन अहिर यांना पहिला धक्का बसला तो उपसभापतीपद स्वीकारल्यानंतर. मंत्रालयासमोर असलेल्या टोलेजंग रायगड बंगला अहिर यांच्यासाठी निश्चित करण्यात आला होता. मात्र हा बंगला सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या ताब्यात असल्याने प्रत्यक्ष ताबा मिळू शकला नाही. परिणामी विधान परिषदेचे उपसभापती असूनही अहिर यांना पदरात निराशात पडली. आता या निर्णयानंतर अनेक चर्चा रंगल्या. घटनात्मक पदावरील व्यक्तीला प्राधान्य मिळायला हवे होते का, की पक्ष समीकरणांमुळे निर्णय बदलण्यात आला? असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. रायगड बंगला मिळवण्याचा अट्टहास सोडल्यानंतर सचिन अहिर यांनी दुसरा पर्याय म्हणून पुरंदर बंगल्यात देखील अहिरांचे मन अडकल्याचे बोलले जात आहे. हा बंगला यापूर्वी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्या ताब्यात होता, त्यामुळे पुरंदर बंगल्यास तरी आपले पाय लागू शकतात अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र येथेही त्यांच्या पदरी पुन्हा निराशात पडली. त्याचं कारण म्हणजे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आधीच हा बंगला स्वतःसाठी मंजूर करून घेतला होता. 2 महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठित शासकीय बंगल्यावर स्थायिक होता न आल्यामुळे अखेर चर्चगेट येथील सुनीती इमारतीमध्ये असलेल्या एका सरकारी फ्लॅटमध्ये सचिन अहिर यांना देण्यात आला. सरकारी बंगल्याचे वाटप हा सामान्यतः प्रशासकीय विषय असला तरी त्यामागील राजकीय संदेश अनेकदा मोठा असतो. कुणाला कोणता बंगला मिळतो, कुणाला प्राधान्य दिले जाते आणि कुणाला प्रतीक्षा करावी लागते, यावरून अनेकदा सत्तेतील वजन किती आहे याचे संकेत मात्र दिले जातात. सरकारी बंगल्याच्या वाटपामागे केवळ प्रशासकीय अडचणी होत्या की महायुतीतील अंतर्गत नाराजीचे हे संकेत आहेत? यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूयात. धन्यवाद.